वेलकम. आस्वाद गुड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मस्त अशी उन्हाळी स्पेशल रेसिपी, प्रत्येकाला आवडणारी आणि सगळ्याच्या तोंडाला चव देणारी आज आपण रेसिपी पाहणार आहोत. धिरडे तर तुम्ही करचाल, पण अगदी झटपट इन्स्टंट पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी प्रथम शिकाऊ जरी असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे मस्त जाळीदार रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता, तुमच्याकडे शेतातले आंबे नसतील तर तुम्ही नीलम आंब्यापासून मस्त असा घट्ट रस तुम्ही करू शकता. तर चला मग वेळ न घालवता भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचा रस पाहिलेला आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये. आता अशा प्रकारचा जो कच्चा अशा प्रकारचा जो आंबा असतो नीलम आंबा, आज आपण ह्याचा रस करणार आहोत. तर अशा प्रकारे मी पुढचा भाग कट केलेला आहे. आपण वरची साल काढून घेऊया. अगदी अलगद साल निघते कारण भरपूर असा पिकलेला आहे. मी पूर्ण साल हळूहळू काढून घेत आहे चाकून. आणि फक्त आपल्याला त्याचा गाभा यूज करायचा आहे. पहा, अशा प्रकारे मी काढून घेते आता सर्व. पाहू शकता पूर्ण साल काढलेली आहे. पहा, फक्त आता गाभा राहिला आहे. तो गाभा मी चाकून अशा प्रकारे एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेत आहे. फक्त आपल्याला कोयच ठेवायची आहे. अशा मऊ गाभा काढून घ्यायचा आहे. पहा किती सुंदर आंबा निघाला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रस कसा करायचा उत्कृष्ट पद्धतीने मी आज दाखवणार आहे. आणि तुम्ही म्हणसाल फक्त रसच नाही तर आज मी धिरडेही तुम्हाला दाखवणार आहेत. ज्वारीच्या पिठापासून कशा धिरड्या बनवायचे आहेत जाळीदार ते दाखवणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण मी तुम्हाला बोलत बोलत पूर्ण कोईवरची मांस काढलेला आहे, गाभा काढलेला आहे. पहा, एक मिक्सरचा बाउल घ्यायचा आहे, म्हणजे ज्यूसचं मी भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तुम्ही ते यूज करू शकता. शक्यतो ज्यूसचंच भांडं यूज करायचं आहे. त्यात हे सारण घालायचं आहे प्रथम. पहा, आता मी फक्त हे सारणच फिरवून घेणार आहे प्रथम. अशा प्रकारे मी 2-3 राऊंड मारलेले आहेत. सारण अगदी बारीक झालेलं आहे. आता ह्या सारणमध्ये आपल्याला साखर घालायची आहे. मी एका आंब्यासाठी पुरेल अशी साखर घातलेली आहे. 4 चमचे पोहे खायचे 4 चमचे घातले आहे. ह्या ठिकाणी गूळ ही बारीक घालू शकता तुम्ही. ऑरेंज कलर अगदी चिमटवर घालत आहे मी. आणि 2-4 बर्फाचे मी अशा प्रकारचे खडे टाकले आहे. आणि अगदी थोडंसं 1 कपभर दूध घालणार आहे. आता हे सारण आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं आहे. एक वाटी घेतलेली आहे. तर पाहू शकता किती सुंदर घट्ट आणि किती मस्त रस झालेला आहे. पहा, अप्रतिम असा झालेला आहे. अगदी झटपट ही कृती झालेली आहे. इन्स्टंट रस म्हणलं तरी चालेल. जर तुमच्याकडे पिकलेले आंबे नसतील तर तुम्ही अशा प्रकारे नीलम आंब्यापासून मस्त असा रस बनवू शकता. तर आता आपल्याला रस बनवण्याची कृती कंप्लीट झालेली आहे. तर चला मग आता आपण धिरड्याला सुरुवात करू. एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यात आपल्याला अगदी ॲक्युरेट मेजरमेंट करूनच पीठ घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी झालेली आहे. मी दुसरी वाटी भरत आहे. अशा प्रकारे 2 वाटी सपाट मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटीसाठी आता आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जास्त गव्हाचं पीठ घेतलं तर धिरडं तव्याला चिटकतं. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीनं सपाट वाटी घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याला बाइंडिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ यूज करू शकता किंवा 2 चमचे बेसन पीठ, 1 सपाट चमचा मीठ. कमी जास्तीला आपण चेक करून आणखीन कालवल्यानंतर पाहू. 1 चमचा मी मीठ घातलेला आहे. 1 चमचा ओवा प्रेस करून घालायचा आहे. मस्त असं फ्लेवर येतो आणि खाते वेळेस मस्त दाताखाली आल्यानंतर छान लागतं धिरडं आपलं.
12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मी बारीक न कुटता मध्यम कुटणार आहे आणि ती घालणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सेपरेट बारीक करून घ्यायचं. मिक्सरवर शक्यतो करायचा नाही, कारण आपल्याला ही पेस्ट ओबडधोबड करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय ओबडधोबड अशी मी पेस्ट केलेली आहे. ही पेस्ट आता मी ह्या पातेल्यात घालणार आहे आणि आता पूर्ण सारण प्रथम आपण एकत्र करून घेऊया. हे 3.5 वाटी पीठ झालेलं आहे. मस्त असं एकत्र करायचं आणि आता आपण पाणी ओतूया. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला याच्यात एक खास गोष्ट राहिली आहे. तुम्ही कलरसाठी हळद घालू शकता किंवा कलरही घालू शकता. तर मी इथं हळद घालणार आहे. हळद घालत आहे मी. आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. जसं तुम्ही व्यवस्थित मळून घेचाल तसं धिरडं जाळीदार होईल. ती थोडं थोडं मी पाणी घालत आहे. 1 गिलास पाणी झालेलं आहे आणि मी आणखीन एकत्र करत आहे. ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे आणि बेसन पीठही आपण थोडंसं घातलेलं आहे. मस्त अशी टेस्ट येते, फ्लेवर येतो. पहा, दुसरा गिलासही संपत आहे. अशा प्रकारे अगदी आता मी चमचा काढत आहे आणि आपल्याला हाताने गुटळ्या फोडायच्या आहेत. व्यवस्थित हातानेच आपलं होईल. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण हाताने केल्यानंतर पूर्ण गाठी गुटळ्या फुटल्या जातात आणि पीठही आपलं व्यवस्थित एकत्र होतं. ह्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं लागतील. एका डायरेक्शनमध्ये तुम्ही हे पीठ फेटू शकता. पहा किती सुंदर पीठ झालेलं आहे. मस्त असं पीठ तर एकत्र करताना वास येत आहे. पाहू शकता फक्त 2 ते 4 मिनिटात मस्त असं आपलं पीठ एकत्र झालेलं आहे. मस्त असं पहा, अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं आहे. हे पीठ अशा प्रकारे करणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपले धिरडे जाळीदार आणि व्यवस्थित होतील. तर चला मग आता आपण पुढच्या स्टेपला चालू करूया. गॅस सुरू केलेला आहे. मी दोश्याचा तवा ठेवलेला आहे. तुमच्याकडे जो तवा आहे तो ठेवा. शक्यतो दोश्याचा ठेवायचा, व्यवस्थित करता येतं धिरडं. आता थोडंसं पाण्याचा शितोडा टाकत आहे मी आणि मस्त असं कपड्याने पुसून घेत आहे. आणि अशा प्रकारे एका वाटीने मी पोरी खाली करत आहे. आता मी तव्यापाशी आले आहे आणि पाहू शकता अगदी इझी पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. अगदी प्रथम जरी करत असाल ना तर मस्त असे धिरडे होतात. पाहू शकता अशा प्रकारे वाटीनं थोडासा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. पहा अगदी गोल गरगरीत मी आकार दिलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता मी अशा कंडिशनमध्ये झाकून ठेवणार आहे. पाहू शकता 2 मिनिटं झालेले आहे. मस्त असं झाकण काढायचं आहे. पहा कसे होल दिसत आहे, कसं जाळीदार आपलं धिरडं दिसत आहे. आता साईडनं तेल घालायचं आहे. पहा अगदी तुम्ही प्रथम करत असाल तरी तुम्हाला परफेक्ट जमणार अशी ही सुंदर रेसिपी. किती सुंदर जाळीदार झालेल्या मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता किती भन्नाट दिसत आहे. जसं दिसतं तसंच टेस्टलाही अप्रतिम आहे. आपल्याला आहे त्या कंडिशनमध्ये 2 मिनिटं आणखीन शिजू द्यायचं आहे, शेकू द्यायचं आहे. शकता 2 मिनिटं झालेले आहेत. दुसरी साईड मस्त अशी आपली शेकून झालेली आहे. त्या साईडलाही तेल लावायचं आहे. मस्त तेल लावल्यानंतर असं एकदम मऊ मुलायम आपलं धिरडं लागतं. भरपूर असं तेल लावायचं आहे. पाहू शकता अगदी झटपट आणि इन्स्टंट तुम्ही धिरडे म्हणू शकता. एवढे सुंदर झालेले आहेत. तर चला मग आता मी काढून घेते. पाहू शकता मस्त असं शेकलं गेलेलं आहे. आता मी काढून घेत आहे. आणखीन एक तुम्हाला धिरडं दाखवते. तेल लावलेलं आहे उलटण्याने आणि पाहू शकता
मस्त असं वाटून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो. आणि लसूण घातल्यामुळे तर भरपूर असा फ्लेवर छान येतो आहे. त्या कंडिशनमध्ये 2 मिनटं ठेवायचं आहे. 2 मिनटं झाले की प्लेट झाकायची आहे. 2 मिनटं झालेले आहेत. पाहू शकता किती सुंदर धिरडी आपली दिसत आहे. आणि आता मस्त असं आपण तेल सोडूया आणि आता उलटून घेऊया. पहा किती सुंदर झालेली आहे. मस्त बेत करू शकता, उन्हाळा आहे तोपर्यंत. पाहू शकता 2 मिनटं दुसऱ्या साईडला झालेले आहे. मस्त असं आपण उलटून घेऊया आणि त्यालाही तेल लावून घेऊया. पहा किती सुंदर झालेलं आहे. एकही मोडलं नाही, तुटलं नाही, आकार बदलला नाही. मस्त असं तुम्ही फास्ट गॅसवरही करू शकता. मस्त असं दुसऱ्या साईडने शेकलं आहे आपलं धिरडं. पहा मस्त अशा प्रकारे मस्त शेकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण काढून घेऊया. दोन्ही साईडनं मस्त शेकलेलं आहे. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. कलरही मस्त आलेला आहे. आता मी काढून घेत आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण उरलेले धिरडे मी करून घेत आहे. अशा प्रकारे मस्त आपले पाहू शकता किती सुंदर जाळीदार मस्त आपले धिरडे झालेले आहेत. रसाची तर प्रोसेस आपण प्रथमच केलेली आहे. वाटीत मी रस घेतलेला आहे. धिरडे मस्त झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय मऊ आणि लुसलुसीत असे हे धिरडे आणि रस झाले आहे. सोबत कुरवडी घ्यायची आहे आणि मस्त असा आस्वाद घ्यायचा आहे. अशी ही भन्नाट रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अगदी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.